जय श्रीराम मित्रांनो. तर आज काही शब्दच नाहीत माझ्याकडे बोलायला, कारण आज मी एवढा खुश आहे ना की माझ्या आयुष्यात म्हणजे काय बोलावं मला सुचत नाही, आता शब्दात निघत नाही. पण नशीब आहे माझं की माझ्या आयुष्यात एक काय म्हणतात रे, मला बोलताच येत नाही पहिल्यांदा, खरंच नाही बोलता येते. म्हणजे काय बोलू असं झालं आता. म्हणजे माझ्या आयुष्यात एक ते असतं ना मुलीचं भाग्य, म्हणजे मुलगी माझ्या आयुष्यात एक देणं. कन्यादान प्रत्येक बाबाच्या नशिबी नसतं. तुझी तेवढी तू तेवढा लायक आहे, देवाने तेवढं तुला केपेबल केलंय, समजलं की तू तुझ्या ह्याच्यात आणि तुम्हाला खोटं नाही बोलत, कन्यारत्न दिलंय. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, आम्ही दोघांनी 9 महिने तोच प्रयास केला की मुलगीच पाहिजे. कारण आमच्या 4 पिढ्या गेल्या, कोणालाच मुलगी नव्हती. सगळे मुली, म्हणजे मम्मी, ही, मी, आम्हाला त्याची आवड होती खूप जास्त की आम्हाला मुलगीच पाहिजे. पहिली झाली मुलगीच पाहिजे. आणि सगळे बोलायचे पोरं आणि हे करायचं. नशिबाने असते बापासाठी, म्हणजे नशीबवान असते. म्हणजे मी मला सगळे म्हणतात, सगळे येऊन जाऊन तेच बोलतात, तू नशीबवान आहे. तू त्या लायक आहेस एक पोरीला सांभाळण्याच्या, कन्यादान करण्याच्या, म्हणून तुझ्या पदरात पोरगी दिली. आणि 9 महिने आपण देवासाठी पण प्रार्थना केली ती, बजरंगबलीसाठी. रोज पाठ चालू होता. तिच्या पोटात असताना पण आपण कंटिन्यू रामजप चालू होता. तिला कंटिन्यू जय श्रीराम बोलल्याशिवाय मी निघत नव्हतो बाहेर. त्याचं फळ मला त्यांनी दिलं. ते पण तुम्हाला सांगतो गाईज, म्हणजे ही एक गोष्ट आहे ना, मिरॅकल आहे की ते करणं, तिला बोलणं जय श्रीराम पोटात असताना, तिचं येणं, तिचं येणं ते नाही, तिचं येणं बरोबर शनिवारी तिचं येणं, म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या मिरॅकल आहेत अशा. आणि आल्यावरती तिचं भगव्या कपड्यात आगमन होणं. भगवा कपडा आपण आणणार होतो का, सांग मला, होतं काय? इमर्जन्सी तिचा कपडा भगवा येणं ठरून नव्हत्या ह्या गोष्टी. म्हणजे मला असं दिसतं ना, तर एकदम मिरॅकल वाटतं की यार घडून आणलंय, म्हणजे देवाची कृपा. जय हनुमानजी, जय बजरंगबली, जय सियाराम. खूप खुश आहे, खूप जास्त. म्हणजे ते शब्दात आता मी व्यक्त नाही करत. नाही, तुम्हाला माहिती आहे माझं बोलणं कसं असतं, खपाखप काय 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 बोलून मोकळं होतं. पण ही खुशी म्हणजे एक वेगळी खुशी, जी आतनं अशी. आता जाऊ द्या. ही बघा बाळाची आई, आणि ही पण एकदम सुखरूप आहे. काय म्हणते शिल्पा, रडू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. रडायचं नाही बच्चा. बजरंगबली आपल्या सोबत होते, आहेत, म्हणून तुला पण जास्त त्रास नाही झाला, आणि तिला तर नाहीच. सगळं सुखरूप आहे, एकदम व्यवस्थित. राम भरोसे, टेन्शन नाही घ्यायचं, हात वरती आपल्या, ठीक आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्यात लक्ष्मीचं रूप पाठवले. आणि मी आजपासून एक निर्णय पण घेतला आहे. तुला माहिती नाही मी काय निर्णय घेतला आहे? हां, पण मी सांगू नको. मी आजपासून, म्हणजे ह्या एवढ्या गोष्टी आहेत ना, सगळ्या बघितल्यानंतर मला एक गोष्ट अशी वाटली की ही नाही करायला पाहिजे. म्हणजे मी जवळजवळ आहे ना 1 वर्ष झालं ते करतोय बजरंगबलीचं किंवा सगळ्या गोष्टींचं. तर मला ते असं आतनं निघलं माझ्या, तिचं संकेत. म्हणजे तिने मला असं वाटतं की तिने मला सांगितलं, ती झाल्यावरती जेव्हा आली तेव्हा तिने मला दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं की ही गोष्ट मला नाही पाहिजे, आणि तुम्ही पण नका करू. म्हणजे मला सांगितलं, आणि ते खरं पण वाटलं असं. त्यामुळं आपण ती गोष्ट खुशी कुर्बान केली, सोडून दिली. ती गोष्ट सांगेन मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या, नक्कीच. तर ती गोष्ट काय माझ्या पोरीसाठी जी मी लगेच सोडून दिली ऑन द स्पॉट, सांगेन तुम्हाला. आणि धन्यवाद, एवढ्या सगळ्यांचे मेसेजेस येतात ते मला
आपण रील अपलोड केली तर एवढे सगळे मेसेज येतात ते की दादा कॉंग्रॅट्स, दादा हे आलं, दादा ते आलं, दादा असं तसं हे ते. धन्यवाद, मनापासून आभारी आहे तुमचं. जे मला ओळखत नाहीत, म्हणजे आमची भेट नाही कुणाची काय, त्यांनी जास्त म्हणजे हे केलं ब्लेसिंग की दादा असं, दादा लक्ष्मी, दादा माता, दादा लक्ष्मी, दादा वाघीण, असं तसं. धन्यवाद. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी फुल एनर्जेटिक राहीन, जोशमध्ये. आता मी जरा भावनिक झालेलो आहे, थोडंसं भावनिक आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये फुल एनर्जेटिक, ती गोष्ट सांगण्यासाठी. आणि आजपासून आपण ब्लॉगिंग स्टार्ट केली, कारण आपल्या घरात लक्ष्मी आली. चला गाईस, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. हसी हुसी, आता पण हसीचे आम्ही, पण थोडी दुःख अश्रू थोडे, ते सुख अश्रू थोडे. हा तेच रे, मला सुचत नाहीये शिल्पा, फर्स्ट टाइम काय बोलायचं आहे. चला, मम्मा पण गुड आहे, सगळं गुड आहे, बाळ पण गुड आहे, झोपले आता ते. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण बोलूयात.